नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या कोकणी मसाला यूट्यूब चॅनलवरती. तर आत्ता आपण आलो आहे आपल्या काजूच्या बागेत. तर सध्या काजूचा सीझन चालू आहे. तर खूप छान छान असे घोसाने हिरवेगार काजू धरलेत आणि या काजूंची आपल्याला आज भाजी बनवायची आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही, ह्या घडाला 4-5 काजू आहेत, ते एकदम तयार झालेले आहेत. तर हेच तयार काजू आपण पटापट काढून घेऊया. आणि इकडे हा काजू बघा, इकडे हा काजू सुकलाय सुद्धा, म्हणजे आत्ताशे हे काजू सुकायला लागलेत. हा बघा, इकडे सुद्धा हे 2 काजू अजून पूर्णपणे सुकले नाही आहेत, पण थोडे थोडे आता 2 दिवसात हे तयार होतील चांगले. तर हा कलमी काजू आहे, म्हणजे 4 नंबरचा काजू आहे. हा घोसाने धरतो. आणि दुसरा तिकडे आहे तो 7 नंबरचा आहे, तो सिंगल सिंगल धरतो. चला तुम्हाला दाखवते. 7 नंबर काजू आहे, हा सिंगल सिंगल येतो, घोसाने जास्त येत नाहीत हे काजू. आणि हा काजू तुम्ही बघू शकता, किती मोठा काजू धरला एकदम. आणि हा तयार काजू आहे, हा काढूया आपण. हा बघा, फुल तयार झालेला आहे एकदम. तर आता पटापट आपण तयार काजू काढून घेऊया. तर हे बघा, एवढे काजू आपण काढलेत. तर सगळे तयार काजू आहेत. हे बघा, एकदम तयार झालेत सगळे. तर हे इकडे आपण मगाशी काजू आणलेत काढून. आता पटापट हे चिरून घेऊया. त्याच्या आधी आपण हाताला जरा तेल लावून घेतले, कारण का ह्याचा जो डिंक असतो तो जर लागला तर पूर्ण हात आपले काळे होतात, म्हणजे सालं जातात वरती. तर जर कोणाला गर आपल्याला द्यायचे असतील ना, तर आपण अख्खे सुद्धा काढू शकतो. आणि जर घरीच आपल्याला भाजी बनवायची असेल तर असे आपण 2 भाग करून चिरू शकतो. तर इकडे आपण सगळ्या काजू आहेत तर चिरून घेतल्यात. आता गर काढून घेऊया पटापट. तर सगळे काजू आपण चिरलेत आणि त्याचे एवढे गर निघालेत. तर हे आता आपण कढईमध्ये थोडेसे शिजवून घेऊया, म्हणजे याचा डिंक सुद्धा निघून जाईल आणि सालं सुद्धा पटापट येतील.
तर एकदा हे स्वच्छ पाण्याने धुतलात की सगळा डिंक याच्यातून निघून जातो। तर इकडे आपण कांदा चिरून घेतलाय, 4 लसणीच्या पाकळ्या आहेत, टोमॅटो आहे, 1 हिरवी मिरची आणि कोथिंबीर, आणि इकडे सगळे मसाले आहेत आपले। तर आता कढई तापली आहे, फोडणीला देऊया आता आपण भाजी। याच्यामध्ये तेल, तर ही लसूण, हिरवी मिरची, इकडे कांदा, कांदा भाजलाय बऱ्यापैकी। आता टोमॅटो टाकूया। थोडंसं मीठ टाकून घेऊया म्हणजे कांदा टोमॅटो मेल्ट होईल। तर कांदा टोमॅटो शिजलाय चांगला। आता सगळे मसाले टाकून घेऊया। हळद, तिखट मसाला, हा गरम मसाला, तर हे आपल्या कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, जे आपण नेहमी आपल्या जेवणात वापरतो ते। हे इकडे काजू, त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया थोडं। हे इकडे मीठ, मगाशी आपण कांदा टोमॅटो मध्ये मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे आता थोडंसंच टाकूया। तर भाजी शिजू दे आता, तिथपर्यंत आपण भाकरी भाजून घेऊया। तर भाजी तयार झाली आपली, गर पण शिजलेत, हे बघा। तर आपली भाकरी सुद्धा तयार झाली। तर इकडे मस्तपैकी काजूची भाजी तयार झाली आहे। भाकरी तर बघूया कशी झाली। एकदम भारी झाली आहे, काजूचे गर एकदम प्रॉपर शिजलेत। मस्त झाले। तर ओल्या काजूची भाजी ना एकदम भारीच होते, आणि ओले काजू मोस्टली आपल्याला फेब्रुवारी टू मार्च एप्रिल पर्यंत मिळतात, नंतर काय जास्त बहर राहत नाही त्याचा। तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।